प्रश्न पहिला, नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 54. प्रश्न दुसरा, ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कॅनबेरा. प्रश्न क्रमांक तिसरा, अर्धा उतरलेला ध्वज हे टिंबटिंबचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रीय शोक. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लष्करी छावणी नाही? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मिरज. प्रश्न पाचवा, पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2.5 वर्ष. प्रश्न सहावा, खोटे बोललेले ओळखण्यासाठी टिंबटिंब उपकरण हे वापरतात. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पॉलिग्राफ. प्रश्न क्रमांक सातवा, कॅथोड किरणांचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विल्यम क्रूक. प्रश्न क्रमांक आठवा, स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चक्रवर्ती राजगोपालाचारी. प्रश्न नववा, कसोटीत 600 विकेट्स घेणारा जगातला पहिला गोलंदाज कोण? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जेम्स अँडरसन. प्रश्न 10वा, टिंबटिंबला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हणतात. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नॉर्वे. प्रश्न क्रमांक 11, सूर्याचे आवरण कशाचे बनलेले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 12, भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणास म्हटलेले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 13, संत नामदेव यांचा जन्म टिंबटिंब या ठिकाणी झाला होता. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नरसीबामणी. प्रश्न क्रमांक 14, उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सांडणी. प्रश्न क्रमांक 15, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विस्तार अधिकारी. प्रश्न क्रमांक 16, ताऱ्यांचे लुकलुकणे कशाचे उदाहरण आहे?
मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अपवर्तन. प्रश्न क्रमांक 17, कळंब नावाचा तालुका कोणत्या 2 जिल्ह्यात आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, यवतमाळ उस्मानाबाद. प्रश्न क्रमांक 18, वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ठाणे. प्रश्न क्रमांक 19, सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पैनगंगा. प्रश्न क्रमांक 20, मुस्लिम लीगने कोणता दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा केला होता? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 22 डिसेंबर 1939. प्रश्न क्रमांक 21, पुणे करारात गांधीजींच्या वतीने कोणी सही केली होती? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंडित मदन मोहन मालवीय. प्रश्न क्रमांक 22, SBI ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 जुलै 1954. प्रश्न क्रमांक 23, कोणता दिवस राष्ट्रकुल दिवस म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 24 मे. प्रश्न क्रमांक 24, मोटार वाहनास कोणता विमा करण्याचे सक्तीचे आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्रयस्थ व्यक्तीचा विमा. प्रश्न क्रमांक 25, कोणत्या रोगाला ब्रेकबोन ताप असेही म्हणतात? मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डेंग्यू. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा, तुमच्या मित्रांना शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला एक सबस्क्राईब जरूर करा. कारण तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केले तर तुम्हाला नवीन व्हिडिओ असेच या चॅनलवर बघण्यास येतील.